आज मंगळवार आणि 11 मार्च आणि या आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये आठवण केली जात आहे की परमेश्वर सांगतो ह्या जगामध्ये पाऊस पडतो त्यामुळे पृथ्वी भिजते आणि मग पृथ्वी त्या जमिनीतून पीक निर्माण करते आणि लोकांचं पालन पोषण करते। त्याप्रमाणे माझा शब्द ह्या जगामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फळ आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनामध्ये विशेषतः आपल्या कानावर पडतो तेव्हा तो आपल्या अंतःकरणात पोहोचला पाहिजे आणि अंतःकरणामध्ये त्याला फळ येणं आवश्यक आहे, कारण त्याप्रमाणे आपण वागू लागतो। म्हणून आपली विचार आपली सद्बुद्धी त्या देवाच्या शब्दाचं स्वागत करते आणि त्यानुसार आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते। आपण चांगली फळं देत राहतो, लोकांवरती उपकार करतो, लोकांवरती प्रेम करतो, लोकांना आपलं समजून आपण त्यांना सहाय्य करतो। अशा प्रकारे जणू काही परमेश्वर हा मोशेला सांगत आहे। त्याबरोबरच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला नव्या करारामध्ये आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना शिकवलेली आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही आमच्या हा पहिला शब्द वापरतो तेव्हा त्या शब्दानुसार आपण जगलं पाहिजे। हा आपला परमेश्वर आहे, माझा किंवा त्याचा किंवा तिचा असं नाही। म्हणून आपण परमेश्वर हा आपल्या सगळ्यांचा आहे, सगळ्यांना आपण समान लेखणं, कोणतेही जातीभेद उच्च निश्चितता न पाळणं आणि त्याद्वारे जसं मी स्वतः वागतो त्याप्रमाणे इतरांना वागण्यासाठी, जसं मी माझ्या स्वतःचं पालन पोषण करतो तसं इतरांचं पालन पोषण करण्यासाठी परमेश्वराने मला प्रेरणा द्यावी, शक्ती द्यावी। म्हणून त्या आमच्या स्वर्गीय बापा ह्याकडून प्रेरणा घ्यावी, कारण तो म्हणतो की तुझी स्वर्गीय भाकर आम्हाला दे, म्हणजे भाकरीद्वारे रोजची भाकर आम्हाला मिळाली तर आमचं पोषण होते आणि त्याबरोबरच जसं तू आम्हाला क्षमा करतो तसं आम्ही देखील एकमेकांना क्षमा करावी, म्हणजेच आम्हाला कळेल की क्षमा करणं किती कठीण आहे, तरी देखील देव आपल्याला क्षमा करतो। एकदा नव्हे तर हजारो वेळा क्षमा करतो। म्हणून आपण देखील क्षमा करण्यासाठी कधीही मागे पुढे करू नये।